नमस्कार. ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या अक्षर मानव या संस्थेशी मी मागील काही वर्षांपासून जोडलेलो आहे. जात पात धर्मविरहित समाज निर्माण व्हावा आणि माणसांनी एकमेकाशी माणूस म्हणून वागावं हा एकमेव विचार बाळगून ही संघटना गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. वर्षभर संघटनेच्या वतीनं तसे विविध उपक्रम सुरूच असतात. परंतु दरवर्षी जुलै महिन्याच्या अखेरीस राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये अक्षर मानव माणूस संमेलन संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात येतं. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून लोक या संमेलनात सहभागी होत असतात. एकमेकाशी ओळख संवाद चर्चा असं या माणूस संमेलनाचं मोकळं ढाकळं स्वरूप असतं. यंदाचं हे संमेलन पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक भोर शहरामध्ये संपन्न झालं. संमेलनाच्या निमित्तानं आपण जिथे जातो त्याच्या आजूबाजूचा परिसर पाहणं जाणून घेणं हे मी नेहमीच करत असतो. आणि भोरसारख्या ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी गेल्यावर तिथल्या महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी स्थळांचं दर्शन घेणं मी कसं बरं टाळणार. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटेच आम्ही काही मित्रमैत्रिणी निघालो भोर जवळच्या काही ऐतिहासिक आणि प्रेरणादायी स्थळांच्या दर्शनाला. तारुण्यात प्रवेश करत असतानाच शिवाजीराजांनी ज्या ठिकाणी स्वराज्य स्थापनेचा संकल्प सोडला, मराठी रयतेचं स्वतःचं राज्य स्थापनेची आपल्या सवंगड्यांसह शपथ घेतली, त्या रायरेश्वरच्या दिशेनं प्रथम आमची गाडी निघाली. भोर हा केवळ निसर्गरम्यच असा तालुका नाही आहे, तर ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे संदर्भ असलेले असा तालुका आहे. आपल्यापैकी बहुसंख्य लोकांना माहिती असेल, तर त्यापैकीच काही ठिकाणं बघण्याचा प्रयत्न आहे आणि तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न आहे. आज सर्वप्रथम सुरुवातीलाच आलेलो आहे रायरेश्वर. रायरेश्वराच्या गडावरती आणि रायरेश्वरचं मंदिर आपल्या सगळ्यांनाच त्याचं ऐतिहासिक आणि पावित्र्य माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 15-16व्या वयामध्ये तारुण्यात प्रवेश करताना या इथल्या सगळ्या मावळातील आपल्या सवंगड्यांसह स्वराज्य स्थापनेची शपथ जिथे घेतली ते रायरेश्वराचं मंदिर वरती आहे. आणि त्या मंदिरात जाऊन तिथे दर्शन घेऊन ती एक वेगळी अनुभूती अनुभवून मग बाकीच्या ठिकाणांवरही जाणार आहे. चला गडावर जाऊया. भोर शहरापासून रायरेश्वर 30 किलोमीटर अंतरावर आहे. डोंगरावर बऱ्याच वरपर्यंत गाडी रस्ता आहे. तो संपल्यावर गाडीतून उतरून आपली पायी चढाई सुरू होते. ही चढाई फार नाही, परंतु जी काही आहे ती अवघड आहे. पर्वताच्या आधारे उभ्या करण्यात आलेल्या जवळपास उभ्याच असणाऱ्या शिड्या चढून आपल्याला वर जावं लागतं. शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या लोकांची कसोटी पाहणारी ही चढाई आहे. आम्ही गेलो त्याच्या नेमका आदल्या दिवशीच या शिड्या चढताना हार्ट अटॅक येऊन एका पर्यटकाचा तिथे जागीच मृत्यू झाला होता. ते वृत्त वाचल्यामुळे राजन खान यांच्यासह आमच्या काही मंडळींनी आम्ही तिथे जाऊ नये असं सुचवलं होतं. परंतु रायरेश्वर पाहण्याची, रायरेश्वराच्या दर्शनाची माझी तीव्र इच्छा होती आणि त्यामुळे निर्धाराने आणि जिद्दीने तिथे पोहोचलोच. सगळी चढाई आणि शिड्या चढून वर पठारावर पोचल्यावर मात्र आपल्याला जिवंतपणीच स्वर्गात पोचल्याची अनुभूती येते. स्वर्ग जितका सुंदर असल्याचं आपण वाचलेलं ऐकलेलं असतं त्यापेक्षा रायरेश्वर पठारावरचा निसर्ग अजिबातच कमी नाही. भन्नाट वारा, धबधब्यातून उडणारे आणि आपल्या अंगावरती येणारे तुषार, तिथे फुललेली विविध प्रकारची मनमोहक फुलं, धुकं, हिरवळीतून नागमोडी वळणे घेत जाणारी सुंदर पायवाट, सगळं
रायरेश्वराकडे यायच्या अगोदर काल रात्री भोरमध्ये संमेलनाच्या ठिकाणी जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा अनेक लोकांनी घाबरवलं होतं की ते उभी चढाई आहे, तुम्हाला त्रास होईल, जाऊ नका. परंतु नेहमीप्रमाणेच आमचे मित्र आणि ट्रेकर कॅप्टन शिरीष भोर, ॲडव्होकेट राजेंद्र गलांडे, राजेंद्र इनामदार या सगळ्या मित्रांनी धीर दिला की चला काही नाही होत, आपण जाऊया. आणि एकमेकाच्या साथीनं वरती आलो. खरोखरच 2-3 ठिकाणी अवघड आहे, म्हणजे त्या शिड्या लावलेल्या आहेत आणि उभी चढाई आहे. परंतु या मित्रांच्या साथीने वरपर्यंत आलो आणि अखेर जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्याची शपथ घेतली त्या रायरेश्वर मंदिरात पोहोचलेलो आहे. खूप वर्षांची इच्छा होती हे रायरेश्वर मंदिरात येण्याची आणि इथली सगळी अनुभूती अनुभवण्याची. ती आज पूर्ण होते. चला आपण मंदिरात जाऊया. काय अनुभूती आहे ही शब्दात सांगणं कठीण आहे. इथेच कुठेतरी या गाभाऱ्यामध्ये रायरेश्वराच्या इथे शिवाजी महाराज बसले असतील, इथे त्यांचे सगळे सवंगडी बसलेले असतील आणि स्वराज्य स्थापनेची शपथ त्यांनी इथे घेतली आणि मग जो पुढे इतिहास घडवला तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हेच ते रायरेश्वर, हीच ती पिंड. फार वर्षांची इच्छा पूर्ण झाली आणि एक अलौकिक अनुभूती म्हणता येईल ती प्राप्त झाल्याचं समाधान आज मिळालं. ज्येष्ठ विचारवंत सन्माननीय हरी नरके यांच्या पत्नी आणि ज्यांची स्वतःची ओळख आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, सामाजिक शैक्षणिक कामामध्ये, संगीताताई नरकेसुद्धा या संपूर्ण दौऱ्यामध्ये आमच्या सोबत आहेत. ताई, रायरेश्वराला आलो आहे, एका महत्त्वाच्या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. काय भावना आहेत तुमच्या मनात? अगदी मन भरून आलेलं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी कोवळ्या वयात साधारणपणे 15-16 वर्षी इथे स्वराज्याची शपथ घेतली, काही निवडक त्यांच्या सवंगड्यांसोबत. म्हणजे तो इतिहास जगल्याचा एक फील आला आणि खूप असं अभिमान वाटला की आपण अशा इतिहास आपल्याला लाभला आहे. आणि मंदिर खूपच शांत, प्रसन्न आणि त्याची देखभाल पण खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे. पिंड खूप भव्य आणि छान आहे आणि खूपच मस्त वाटलं. थँक्यू. सिंहगड रस्त्यावरचा पुण्याचा एक आपल्या ब्लॉग आहे आपल्या अभिव्यक्ती चॅनलवरती की जिथे प्लास्टिक बॉटलपासून, रस्त्यावर पडलेल्या इतरत्र फेकल्या गेलेल्या प्लास्टिक बॉटलपासून प्लास्टिकचा बंगला उभारलेला आहे त्यांनी आणि ते अतिशय आकर्षणाचं केंद्र झालेलं आहे देशभरातल्या लोकांचं. तर राजेंद्र इनामदार माझे मित्र आणि माधवी इनामदार यांनी तो बंगला निर्माण केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पुन्हा मागे जाऊन पहा. माधवी इनामदारसुद्धा आजच्या या दौऱ्यामध्ये सोबत आहेत. माधवी, काय वाटतं तुला? मन भरून आलं अगदी. आणि आपण ह्या क्षणाचे साक्षीदार आहोत याचा फारच आनंद झाला. हा परिसर खूप स्वच्छ, छान आणि मुख्य म्हणजे मंदिर अगदी साधं ठेवलं आहे, कुठली रंगरंगोटी नाही, त्यामुळे त्याचं नॅचरल स्वरूप तसंच राहिलं आहे आणि गाभाऱ्यातल्या शांततेचा आनंद खूप सुंदर वाटला. ठिकाणं पाहतोय. रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आलो आणि पुढे परत भोरकडे येण्याच्या प्रवासामध्ये जिवा महाला यांची समाधी अशा प्रकारचा हा बोर्ड दिसला आणि म्हणून त्या अनुषंगाने पुढे आलो आणि इथे जिवा महाला यांची समाधी आहे.
आपल्या सगळ्यांनाच जिवा महालांचा इतिहास माहिती आहे. ती म्हण आपल्याला बालपणापासून शालेय शिक्षणापासून आपण सगळ्यांनी शिकलेलो आहोत. होता जिवा म्हणून वाचला शिवा. अफजल खानाचा प्रतापगडावरती ज्यावेळेला महाराजांनी वध केला त्यावेळेला अफजल खानाचा अंगरक्षक असलेला सय्यद बंडा महाराजांवरती वार करण्यासाठी आला आणि महाराजांसोबत असलेला जिवा महाला त्यावेळेला त्यांनी वरच्यावरती त्या सय्यद बंडाचा हात कापून टाकला आणि महाराजांचा जीव वाचवला आणि ती म्हण रूढ झाली तेव्हापासून, होता जिवा म्हणून वाचला शिवा. त्या जिवा महालांची समाधी आज बघितली आणि अतिशय प्रेरणादायीची अनुभूती याही ठिकाणी आली. जिवा महाला यांच्या समाधी शेजारीच कान्होजी जेधे यांची समाधी आहे. कान्होजी जेधेंचा इतिहास आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे अगदी सुरुवातीपासूनचे साथीदार, शिलेदार, म्हणजे स्वराज्य स्थापनेची रायरेश्वरामध्ये मंदिरामध्ये महाराजांनी शपथ घेतली त्यावेळेपासूनचे साथीदार कान्होजी जेधे. अनेक लढायांमध्ये त्यांनी पराक्रम गाजवला स्वराज्यासाठी आणि या 12 मावळातले सगळे लोक यांचा पाठिंबा, इथल्या सरदारांचा तत्कालीन किंवा इथल्या जनतेचा पाठिंबा शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभा करण्यामध्ये कान्होजी जेधेंची अतिशय महत्त्वाची भूमिका होती अशी इतिहासामध्ये नोंदी आहेत. त्या कान्होजी जेधेंची समाधी इथेच आहे. भोरमधला हा एक निसर्गरम्य पॉईंट, नेकलेस पॉईंट म्हणून ओळखला जातो. नदीच्या पाण्याचा जो प्रवाह आहे तो गळ्यातल्या एखाद्या हाराप्रमाणे आहे आणि फार सुंदर असं दृश्य दिसतं. सगळं हिरवगार दोन्ही बाजूला आणि मधनं तो वाहणारा पाण्याचा प्रवाह एखाद्या नेकलेससारखा, म्हणून हा नेकलेस पॉईंट. अतिशय सुप्रसिद्ध असा भोरमधला हा पॉईंट आहे. नेकलेस पॉईंटच्या शेजारीच एक बंद पडलेली फॅक्टरी आहे आणि त्याची जी चिमणी आहे त्या चिमणीवरती बघा कसं झाड उगवलं आहे. चिमणीवरचं झाड पाहायला अतिशय अद्भुत वाटलं, म्हणून म्हटलं ते सुद्धा रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवूया. भोरमध्ये अनेक ऐतिहासिक स्मारकं, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी स्थानकांबरोबर सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं हे ठिकाण आहे. इंगवली या गावाचं नाव आहे. भाटघर धरणापासून अगदी जवळ भोरला आपण जाताना किंवा भोरमधनं बाहेर पडताना. आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये ज्यांनी जागतिक इतिहास निर्माण केला, सुवर्ण महोत्सवी अशी अनेक चित्रपटांची मालिकाच ज्यांनी दिली, त्या दादा कोंडके यांचं हे जन्मगाव. इथे त्यांचा स्टुडिओ आहे, इथे त्यांचं घर आहे जिथे त्यांचा जन्म झाला. अतिशय महत्त्वाचं हे गाव आहे आणि त्याचा फलक दिसला म्हणून म्हटलं तेही रेकॉर्ड करून तुमच्यापर्यंत पोचवावं. संमेलन आणि ऐतिहासिक स्थळांची भ्रमंती, दर्शन असं सगळं करून एक रोमांचक आणि प्रेरणादायी अनुभूती घेऊन मग परतीच्या प्रवासाला लागलो. हा एपिसोड कसा वाटला तेही नेहमीप्रमाणेच अवश्य कळवा. एपिसोड आवडला असल्यास लाईक करा. चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.